अधिकारापासून आम्ही खोटे विचार केले. सन्निकर्षवादी काय म्हणतो की त्या इंद्रियांचा आणि पदार्थांचा टच झाला, सन्निकर्ष झाला तर ज्ञान होतं. आम्ही पण काय म्हणतोय, पुस्तक हातात घेऊन वाचलं तरच आम्हाला काय होत आहे, ज्ञान होत आहे. तर आम्ही पण काय झालो, सन्निकर्षवादी झालो. मग महाराजजींनी घेतलं की विशेषार्थामध्ये नवीन गाडी आणल्यावर त्याचं स्टिअरिंग चाटून बघतो. म्हणजे हा काय चाललेला, लहान मुलांना की ते खेळणं आणलं नवीन की तोंडात घालून बघतात, सन्निकर्ष. आणि आम्ही सुद्धा नवीन वस्तू, साडी किती वेळ हाताळतो, इकडून बघतो तिकडून बघतो, कसा पोत आहे, किती किती विकल्प, आणि शेवटी एवढं होऊन पण समाधान लगेच नेसून पण बघतो, कुठं बाहेर जायचं नाहीये तर कशी साडी दिसते म्हणून नेसून पण बघतो. म्हणजे कुठला झाला, सन्निकर्षवाद झाला. सगळं काय चाललंय, अज्ञान. म्हणजे आम्हाला अशा रीती सन्निकर्ष केला तर बरं वाटतंय म्हटलं तर आमचं जीवन काय चाललंय, विफल. गुरूंना स्पर्श करून दर्शन केलं तरच दर्शन होतं, गुरूंनी डोक्यावर पिंची मारली तरच आम्हाला आशीर्वाद मिळतो. महाराजजी नेहमी काय म्हणायचे, पिंची म्हणजे झाडू, आणि ती कशाला आपल्या डोक्यात पडून घ्यायची. म्हणजे हे आपल्याला ज्ञान असेल तर हे सगळे सन्निकर्षाचे विचार संपले. आणि पायाला हात लावून नमस्कार केला, तुम्ही मूर्तीला हात लावून नमस्कार करता म्हणजे तो पण काय झाला, सन्निकर्ष झाला. आणि असं सन्निकर्ष करूनच आम्ही काय करतोय, अज्ञान वाढवतोय, मोह वाढवतोय आणि ह्या संसाराच्या दुर्गतीमध्ये भटकंती करत राहतो.